नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। इयत्ता 11वी सेंट्रलाइज्ड ऑनलाइन ऍडमिशन प्रोसेस 2025 साधारणपणे 26 मे 2025 ला सुरू झाली। ती जवळजवळ 2 ऑगस्ट 2025 पर्यंत यांच्या ज्या फेऱ्या झाल्या या फेऱ्यांमधून 8,82,081 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला किंवा एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांनी डिक्लेअर केलं की अतिरिक्त किंवा जागा ज्या आहेत त्या 12 लाखाच्या वर आहेत। आणि आज प्रवेशाची स्पेशल फेरी क्रमांक 1 आपण म्हणूया, त्याची सुरुवात आज दुपारी 11:30 वाजल्यापासून सुरू झालेली आहे। आज दिवसभरामध्ये म्हणजे आज 11:30 वाजलेपासून ते मी साधारणपणे 7:15च्या दरम्यान डेटा पाहिला वेबसाईटवर, त्यावेळेस जी काही वजाबाकी केली त्यावेळेस लक्षात आलं की त्या वेळेपर्यंत 1,20,404 विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यभरातून प्रवेश घेतलेला आहे। 1,20,404 विद्यार्थ्यांनी 11:30 नंतर म्हणजे 12 ते 6 6:30 वाजेपर्यंत एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय मित्रांनो। म्हणजे खऱ्या अर्थानं या प्रवेश प्रक्रियेमधला सुरानं लिहिण्यासारखा दिवस आहे। त्यामुळं हा दिवस कधी विसरून चालणार नाही, हा डेटा सांगतोय, मी सांगत नाहीये। कारण मी ज्यावेळी तिसऱ्या फेरीचं एकूण वाटप पाहिलं ती संख्या संपूर्ण राज्यभर होती तिन्ही शाखांसाठी 1,11,235। 3 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा होता, त्यातूनही 20,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही। आणि आज म्हणजे इतका मोठा चमत्कार घडलेला आहे की 1,20,404 विद्यार्थी प्रवेशित झालेले आहेत, प्रवेश घेऊन रिकामे झालेले आहेत। आणखीन 2 दिवस आहेत, 7 आणि 8 ऑगस्ट। ही सरासरी जर आपण काढली किंवा आकडा वाढेल, कारण आज दुपारपासून सुरू झाले आहे। म्हणजे 3,60,000 म्हणजे जवळजवळ 4 लाख विद्यार्थ्यांना या 3 दिवसामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। हे म्हणजे किती मोठं मिरॅकल आहे म्हणायला काही हरकत नाही। हीच अवस्था जर पहिल्या फेरीला असती तर मला वाटतं विद्यार्थ्यांचं कॉलेज किंबहुना सुरू झालं असतं आणि आज या पहिल्या आठवड्यामध्ये ऑगस्टच्या युनिट टेस्ट त्यांनी दिली असती किंवा त्यांचं वेळापत्रक जाहीर झालं असतं। म्हणजे ही अवस्था तशी पाहिली तर समाधानकारक बिलकुल नाही आहे। 3 दिवसामध्ये 4 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश आणि 26 मे ते 2 ऑगस्ट पर्यंत 2025 पर्यंत 8,82,081 विद्यार्थ्यांना प्रवेश। हा कुठला रेशो आहे? याला काय कुठं गणितच नाही, म्हणजे गणित फेल म्हणजे सिस्टीम फेल। द्या खिरापत, ओपन टॉल ना ओपन टॉल घ्या। त्यामुळे मित्रांनो, ज्यांनी प्रवेश घेतलेला नाही त्यांनी सावध राहायचं आहे। पुढची फेरी कदाचित शेवटची असेल आणि त्या फेरीला राज्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन रिकामे होतील आणि म्हणतील सुरू करा कॉलेज आता 11 तारखेपासून। ही अवस्था निर्माण होईल। एज्युकेशन मधली ही अवस्था चांगली का वाईट हे तुम्ही ठरवायचे आहे। म्हणजे या पद्धतीनं ही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली दिसते। पण जर असंच पुढच्या वर्षी करायचं म्हटलं तर विद्यार्थी सावध राहतील आणि पुढच्या वर्षी शेवटच्याच फेरीला सगळे अर्ज भरतील। ते म्हणणार डोक्याला कटकट नको, हेलपाटे नको, ते कॉलेज बघायला नको, ते नेट कॅफे नको, एकदाच बघूया, एकदाच ओपन टॉलला सगळे येऊया, प्रवेश एकदा घेऊन रिकाम होऊया, कधी द्यायचे ते त्यावेळेस देऊ। म्हणजे ही अवस्था, हा चुकीचा मेसेज हा राज्यभर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण आजचं हे रेकॉर्ड ब्रेक आहे, त्यामुळे सुवर्ण अक्षरानं लिहिण्यासारखा आजचा दिवस आहे प्रवेश प्रक्रियेतला म्हणतोय। मला तर कुणालाही आश्चर्याचा धक्का बसण्यासारखंच हे आहे। मला वाटलं की डेटा अनालिसिस म्हणून जो काही प्रकार आहे तो आपल्या समोर मांडावा की कशा पद्धतीनं विद्यार्थी, पालक आणि प्रवेश देणारी जी काही समिती असणार आहे यांना वेटीस धरलंय असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणजे 3 आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रवेश प्रक्रिया संपायला पाहिजे होती, त्या इतके दिवस लागले, अजून ती पूर्ण होणारी आहे। तर मला वाटतं यातून आपण काहीतरी बोध घ्यावा आणि पुढच्या वर्षी मॅक्झिमम 3 फेऱ्यामध्ये प्रवेश प्रक्रिया पार पाडावी, म्हणजे विद्यार्थ्यांनाही त्रास होणार नाही। तसं नियोजन पक्क पुढच्या वर्षी आपण करावं असं एक
सामान्य व्यक्ती जी पिचलेली आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांचं मत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद.